नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. नाशिक शहरात वाढलेल्या गुन्हेगारीवर आळा आणल्यानंतर नाशिक पोलिसांनी ब्रीद वाक्य बनवलं होतं. अगदी रीलवर दहशत पसरवणाऱ्या पोराटोरांपासून त्या अशोक खरातपर्यंत सगळ्यांच्या तोंडून हे वाक्य नाशिक पोलिसांनी म्हणवून घेतलं. नाशिक पोलिसांचा हाच पॅटर्न इतर जिल्ह्यातल्या पोलिसांनी सुद्धा वापरला. काही ठिकाणी गुन्हेगारांना चाप सुद्धा बसला, पण अपवाद ठरला एक जिल्हा, नांदेड जिल्हा. कारण नांदेडमधून बातम्या यायला लागल्या, एका रात्री 3 खून, पोलिसांच्या डोळ्यांसमोर खून, मॉर्निंग वॉकला गेलेल्या तरुणाचा खून, खलिस्तानी दहशतवाद्याची गँग अजूनही ऍक्टिव्ह असल्याचा संशय. हे प्रकार इतके वाढले की नांदेडमधले लोक संतापाने म्हणायला लागले, नांदेड जिल्हा गुन्हेगारीचा बालेकिल्ला. पण नांदेडमध्ये नेमकं काय घडतंय? 3 टोळ्या नांदेडमध्ये ऍक्टिव्ह कशा झाल्यात आणि आपापसात लढणाऱ्या टोळ्यांचा नेमका इतिहास काय, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. 4 एप्रिलच्या मध्यरात्री अर्जित सिंह चव्हाण नावाचा तरुण ई स्क्वेअर थिएटरमध्ये धुरंधर 2 बघायला गेला होता. त्याच्यासोबत संभाजी पाटील आणि नागेश्वर लड्डे हे 2 मित्र होते. अर्जित ठाकरे गटाचा कार्यकर्ता. त्याने यंदाची नांदेड महानगरपालिका निवडणूक सुद्धा लढवली होती, पण त्यात त्याचा पराभव झाला. मध्यरात्री 1:30 वाजता पिक्चर सुटल्यानंतर अर्जित मित्रांसोबत घरी चालला होता. तो कॅनल रोड परिसरात आला आणि मोहम्मद अरबाज, सय्यद आवेज, घनश्याम रेड्डी, शेख शाहरुख उर्फ शाहरुख कबूतर आणि सोनू राऊत या 5 जणांनी त्याला घेरलं. तलवारी, चाकू आणि खंजीरने अर्जितवर वार करायला सुरुवात केली. हा अटॅक रीतसर प्लॅन करून ट्रॅप लावून करण्यात आला होता. या हल्ल्यात अर्जित जमिनीवर कोसळला, पण संभाजी आणि नागेश्वर या त्याच्या मित्रांनी आपल्याकडच्या चाकूने वार करायला सुरुवात केली, ज्यात मोहम्मद अरबाज आणि सय्यद आवेज जखमी झाले. अरबाजचा जागीच मृत्यू झाला, तर आवेजला त्याचे साथीदार विष्णुपुरी इथल्या शासकीय रुग्णालयात घेऊन गेले. त्याच हॉस्पिटलमध्ये अर्जितचा मृतदेह आणला होता. हा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी अर्जितचा भाऊ राजेश चव्हाण याच हॉस्पिटलमध्ये आलेला. त्याने जेव्हा आवेजला बघितलं तेव्हा तो आवेशवर चाल करून गेला आणि सगळ्यांच्या समोर त्याने आवेजला संपवलं. धक्कादायक म्हणजे पोलिसांच्या समोर त्याने आवेजचा खून केला. तो आवेजवर वार करत असताना त्याच्या इतर साथीदारांनी या गोष्टीचं रेकॉर्डिंग सुद्धा केलं, जे नंतर व्हायरल करण्यात आलं. भावाच्या खुनाचा बदला राजेश चव्हाणांनी घेतला, पण या प्रकरणात आता 2 पोलिसांना निलंबित करण्यात आले. साहजिकच सगळ्या नांदेडला एक प्रश्न पडला, एका रात्री 2 तासांच्या अंतरात 3 खून का झाले? उत्तर होतं गँगवॉर. पोलिसांनी तातडीने हालचाल करत 6 जणांना ताब्यात घेतलं. दोन्ही गँगच्या मेंबर्सला उचलत पोलिसांनी शांतता राखायचा प्रयत्न केला, पण एक जण फरार झाला, शेख शाहरुख उर्फ शाहरुख कबूतर. शाहरुख कबूतर हा साई लालाचा फेवरेट नंबरकारी. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत, पण सध्या त्याची टीप लागत नाहीये. बरं, याला कबूतर नाव कसं पडलं? तर गुन्हा केल्यानंतर आपण कबुतरासारखे उडून जातो आणि कुणालाच सापडत नाही अशी दस्ती त्यानेच पसरवली, त्यामुळं हा कबूतर. बरं, फरार असला तरी आज सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहे. इंस्टाग्रामवरून त्याने आईसाठी, प्रेयसीसाठी स्टोऱ्या ठेवल्याचंही समोर आले. त्यामुळेच लोकांमधली भीती वाढलीये. वर्तमान काळात विषय एवढा तापलाय याचं कारण भूतकाळात सापडतं. 2018-19चा काळ. नांदेड उत्तर भागात 18 ते 20 वर्ष वयोगटातल्या पोरांच्या गँग तयार व्हायच्या. या गँग टपऱ्यांवर दादागिरी करायच्या, मावा खायच्या, शाळा कॉलेज समोर किलिंग टाकायच्या, मिरवणुकांमध्ये राडे करायच्या. पण या 2 वेगवेगळ्या मुख्य टोळ्या होत्या, सदा गँग आणि अनिल पंजाबी गँग. या दोन्ही गँगमध्ये राडे सुरू होते कारण दोघांनाही या भागात पूर्ण होल्ड आपल्याकडे हवा होता. त्यावरून दोन्ही गँग्समध्ये किरकोळ भांडणं व्हायची. पण हा वाट टोकाला गेला आणि यातून झाला खून. सदा गँगचा म्होरक्या सदानंद देशमुखचा खून. हा सदा देशमुख वयानं बारका असला तरी गुन्हेगारीत त्याची पावलं स्पीडनं पडत होती. कित्येक राड्यांमध्ये तो अनिल पंजाबीला भारी पडत होता आणि काल आलेला पोरगा आपल्याला जड चाललाय याचा राग अनिल पंजाबीच्या डोक्यात गेला. त्यातूनच त्याने आपल्या पोरांना सदा देशमुखची फिल्डिंग लावायला सांगितलं आणि अनिल पंजाबी गँगचा शूटर साई गरेवाल उर्फ साई लालानं सदा देशमुखवर ट्रॅप लावला. एप्रिल 2019 मध्ये बाबानगर परिसरात निखिल चंदेल, योगेश चंदेल आणि गणेश चंदेल यांच्यासहित 9 जणांनी सदा देशमुखवर चाकूने वार करून त्याचा खून केला. या हत्येनंतर अनिल पंजाबीला आता सदा गँग संपली असं वाटत होतं, पण सदाच्या खुनानंतर गँगची जबाबदारी घेतली सदा देशमुखचा जिगरी अर्जित सिंह चव्हाणने. त्याने सदा दे यार या नावाने ग्रुप उघडला. या सदा गँगचा मोटिव्ह ठरलेला सदाच्या खुनाचा बदला. त्यामुळे अनिल पंजाबी गँग आणि सदा गँग मध्ये बऱ्याचदा राडा सुरू झाला. अशातच
अनिल पंजाबीवर MPDA कायद्याअंतर्गत कारवाई झाली आणि तो जेलमध्ये गेला. त्यानंतर साईलालाने सूत्र आपल्या हाती घेतली. अर्जितने 2023 साली बदल्याच्या उद्देशाने साईलालाच्या एका पंटरवर हल्ला केला, तेव्हा त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. तर इकडे साईलालावर सुद्धा MPDA अंतर्गत गुन्हा दाखल झाला आणि त्यालाही जेलमध्ये जावं लागलं. आपले दोन्ही अपोजिट जेलमध्ये असल्याचा फायदा अर्जितने घेतला. त्याने नांदेड उत्तरमध्ये दहशत निर्माण केली. अर्जितवर एकूण 9 गुन्हे दाखल झाले, पण त्याचं राजकीय कनेक्शन मजबूत होतं. त्यामुळेच त्याला उद्धव ठाकरे गटानं नगरसेवक पदासाठी तिकीटही दिलं. अशातच 2 महिन्यांपूर्वी साईलाला जेल बाहेर आला. पुन्हा वर्चस्वाचा वाद सुरू झाला आणि यावेळी साईलालाने अर्जितवरच ट्रॅप लावला. तो कुठे जातो, किती वाजता जातो, त्याच्यासोबत कोण कोण असतं, या सगळ्याची रेकी केली आणि अरबाज, आवेज, घनश्याम आणि सोनूने अर्जितला संपवलं. पण अर्जितचा भाऊ राजेशनं आवेजला संपवून भावाच्या खुनाचा बदला घेतला आणि हे गँगवॉर पेटलं. एका बाजूला हे गँगवॉर सुरू होतं आणि 6 एप्रिलच्या सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या सोनू कल्याणकरला 4 जणांनी चाकू आणि खंजीरने हल्ला करून संपवलं. नांदेड शहरात पूर्वीपासूनच या छोट्या मोठ्या गँग सक्रिय आहेत. यातलीच एक गँग होती मंगनाळे गँग. सुपाऱ्या वाजवणं हा या गँगचा मूळ धंदा. गँगचा लीडर गोलू मंगनाळे. नांदेड शहरात त्याचा दबदबा होता. अनेक लोक त्याच्या फेवरमध्ये होते, फक्त एक व्यक्ती सोडून, सोनू कल्याणकर. आधी भाजपमध्ये काम करणारा सोनू सध्या शिंदेच्या शिवसेनेचा युवा सेना शहर प्रमुख होता. त्याच्यावरही अनेक गुन्हे दाखल होते. साधारण 7-8 वर्षांपूर्वी गोलू मंगनाळेच्या बहिणीसोबत सोनू कल्याणकरचे प्रेम संबंध होते. त्याला गोलूच्या बहिणीसोबत लग्न करायचं होतं, पण गोलूच्या घरच्यांनी या गोष्टीला विरोध केला. त्यात 4 वर्षांपूर्वी गोलूच्या बहिणीचा साखरपुडा ठरला, पण सोनूने त्यात खोड घातली. साखरपुडा मोडला. मंगनाळे टोळीला या गोष्टीचा प्रचंड राग आला. त्यांनी सोनूला संपवण्याची शपथ घेतली आणि काही दिवसांनी मंगनाळे गँगने सोनूवर गोळीबार केला, पण त्यातून तो वाचला. नंतर गोलू मंगनाळेला एप्रिल 2022 मध्ये संजय बियाणी हत्या प्रकरणात अटक करण्यात आली. तेव्हापासून तो जेलमध्ये. पण साहजिकच त्याची बदल्याची आग शांत झाली नव्हती. त्यानं तुरुंगात बसून सोनूचा गेम वाजवण्याचा प्लॅन आखला. तो फक्त योग्य टायमिंगची वाट बघत होता. अशातच 3-4 एप्रिल पासून शहरात घडत असलेल्या खून सत्रामुळे नांदेड पोलीस तपासात व्यस्त झाले. गोलूने हेच टायमिंग साधलं. मंगनाळे गँगने सोनूवर वॉच ठेवला आणि प्रॉपर ट्रॅप लावला. रोजच्या सारखा 6 एप्रिलच्या सकाळी 5:30 वाजता सोनू कल्याणकर मॉर्निंग वॉकला गेला. तो BK हॉल एरियात आला तेव्हा मंगनाळे गँगचे मेंबर पियुष शिंदे, रोहित लोट, कृष्णा जोगदंड आणि अक्षय गंडमवार चाकू आणि तलवारी घेऊन 4 व्हीलर मधून उतरले आणि सोनूवर सप्पासप वार केले. काही मिनिटात सोनूचा खून करून तिथून पसारही झाले. पोलिसांनी लागलीच काही आरोपींना ताब्यात घेतलं. पण या हल्ल्यातला मास्टरमाइंड अक्षय गंडमवारला पकडायला पोलीस गेले तेव्हा त्याने पोलिसांवरच गावठी पिस्तुलाने गोळ्या झाडल्या. मग पोलिसांनी त्याच्या पायावर गोळी मारली आणि त्याला ताब्यात घेतलं. पण गँगवॉरच्या पिक्चरमध्ये आलेली मंगनाळे टोळी साधी नाही. या टोळीचा संबंध थेट आंतरराष्ट्रीय दहशतवादी हरविंदर सिंग रिंदा आणि त्याच्या रिंदा गँग सोबत आहे. कसा ते पण सांगतो. हा हरविंदर सिंग रिंदा मूळचा पंजाबचा, पण लहानपणापासून नांदेडमध्ये राहिला आणि गुन्हेगारीत शिरला. शहरातले व्यापारी आणि डॉक्टरांना खंडणीसाठी धमकावणं, अपहरण, खून करणं असे अनेक गुन्हे त्याच्या नावावर आहेत. पण तो बातम्यांमध्ये आला त्याच्या खलिस्तानी कनेक्शनमुळे. तो 2017-18 साली बब्बर खालसा या खलिस्तानी दहशतवादी संघटनेचा सदस्य झाला. नंतर नेपाळ मार्गे पाकिस्तान गाठलं आणि तिथून पंजाब पोलिसांवर दहशतवादी हल्ले केले. या दरम्यान त्याची रिंदा गँग नांदेड शहरात ऍक्टिव्ह झाली. 2022 साली शहरातले नामवंत व्यापारी संजय बियाणी यांची रिंदाच्या गँगने खंडणी न दिल्यानं हत्या केल्याची चर्चा झाली. रिंदा या हत्येवेळी पाकिस्तानात होता, पण त्याच्यासाठी हे काम त्याच्या नंबरकार्यानं गोलू मंगनाळेनं केल्याचं बोललं गेलं. पण गोलूच्या अटकेनंतर रिंदा गँग थंड झाल्याची चर्चा होती. पण आता ही गँग सुद्धा ऍक्टिव्ह झाली. नांदेडमध्ये खुनांचं सत्र सुरू होण्याची भीती आहे, कारण फक्त वर्चस्व मिळवण्यासाठी राडे करणाऱ्या गँग आता वेगळ्याच गोष्टीला चटावल्यात. बदला, ज्याचा धोका फक्त या टोळ्यांना आणि टोळ्यांमधल्या नंबरकारांना नाही, तर शांत असणाऱ्या नांदेड शहराला सुद्धा आहे.